महासभेमध्ये मांडण्यात येणार आहे. मात्र या प्रस्तावाला पनवेल महानगरपालिकेच्या विरोधी पक्षांनी विरोध केलेला आहे. आपल्यासोबत स्वतः विरोधी पक्षनेते आहेत. सर, खरं तर अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव आहे. कोट्यावधींचा कर हा पनवेल महानगरपालिकेचा बुडणार आहे. कसं पाहता याकडे? आज आपण पाहिलं महानगरपालिकेने या जनतेचा विचार करायला पाहिजे का जनतेला कर कसे माफ करता येईल, सवलत कशी देता येईल, हे विचार करायला पाहिजे. आज मुंबईसारख्या महानगरपालिकेने 700 स्क्वेअर फूटला घरचं कर माफ केलं. नवी मुंबई महानगरपालिकेने 500-550 स्क्वेअर फूटच्या घराचा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याच धर्तीवर पनवेल महानगरपालिकेने द्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने या टावरांचं माफ करा, म्हणजे भांडवलदारांचा विचार करता तुम्ही. आणि पनवेल महानगरपालिका जवळजवळ 6 ते 6.5 कोटी रुपये याच्यामधून वार्षिक बुडणार आहेत. अशा पद्धतीने जे हे टावरांना परवानगी दिली तर आम्ही याला 100% विरोध करणार. किती कोट्यावधींचा कर असेल हा? आणि गेल्या 3 ते 4 वर्षांचा देखील कर अजून पालिकेने आकारलेला नाही. हो, गेल्या 4 वर्षापूर्वीचं बघितलं 60 कोटी रुपये महानगरपालिकेला येणे होते. ते सुद्धा आलेले नाही. आणि जुने टॉवरचं याच्याप्रमाणे 6-6.5 करोड रुपये हे वर्षाला महानगरपालिकेचा महसूल कमी होणार आहे. आणि अनधिकृत जे टॉवर आहेत हे प्रचंड प्रमाणात झालं हे महानगरपालिकेला वाढतील. म्हणून मी विरोधी पक्षनेता पनवेल महानगरपालिकेचा म्हणून याला 100% विरोध करणार आहे. सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसारच हे सर्व काही करत आहेत आणि हा प्रस्ताव तो मांडला गेलेला आहे. असू द्या ना, केंद्र शासन काय असलं म्हणजे ही महानगरपालिकाचे जे कमिटीचे सदस्य आहे, हे आम्ही नगरसेवक म्हणून आहोत. ही संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहे, याला अधिकार आमचा आहे. उद्या एलबीडी सारखं 150 कोटी रुपये महानगरपालिकेने रद्द केले राज्य शासनाचं ऐकून. त्याच धर्तीवर केंद्र शासन जर अशा पद्धतीने कोणतीतरी योजना आणणार महानगरपालिकेमध्ये अनधिकृत असे टॉवर लावण्याची परवानगी देण्यासाठी महसूल कमी करायचं, आम्ही अजिबात खपून घेणार नाही. हा जनतेचा पैसा आहे, जनतेला उपयोग करता आला पाहिजे. त्याच्यामुळे मी 100% आवाज उठवणार आहे. जर आज हे आपल्या चॅनलद्वारे सांगतो, जर ते ऐकलं नाही तर महासभा चालून सुद्धा देणार नाही. हा विरोधी पक्ष नेते या नात्याने सांगतो. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर सध्या पनवेलचं राजकारण हे कर आकारणीवर तापलेलं आहे. त्यामुळे महासभेमध्ये काय निर्णय होतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.